यांचा जॉब भारी असतो ना, फिरणं ते फिरणंही होते आणि पगारही मस्त भेटतो. एअर होस्टेस, फ्लाईट अटेंडंट किंवा कॅबिन क्रू यांना भारतातल्या भारतात जर जॉब असेल तर 30,000 ते 70,000 एवढा पगार मिळू शकतो. जर इंटरनॅशनल जॉब असेल तर 2 लाख ते 4 लाख एवढासुद्धा त्यांना पगार मिळू शकतो. आता हे बनायचं कसं? 12वी जर तुमचं झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तुमच्याजवळ चांगली इंग्लिश लँग्वेज असेल, जर तुम्हाला आणखी एखादी लँग्वेज येत असेल तर फार चांगलं. तुमची हाईट व्यवस्थित पाहिजे कंपन्यांच्या स्टँडर्डनुसार. तुमची कुठलीच मेडिकल हिस्ट्री नाही पाहिजे. तुम्ही हेल्दी असले पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी चांगली पाहिजे. तुमच्याजवळ प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स पाहिजेत, कस्टमर सॉल्विंग स्किल्स पाहिजेत आणि पॅनिक सिच्युएशनमध्ये तुम्ही कसे रिॲक्ट करता ह्या स्किल्ससुद्धा चेक केल्या जातात. यांना बराच वेळ फ्लाईटमध्ये राहावं लागतं आणि त्यामध्ये नाईट शिफ्टसुद्धा असते, तर यासाठी सुद्धा तुम्ही रेडी पाहिजे. आता ह्या स्किल्स जर तुमच्याजवळ सध्या नसतील तर तुम्ही डेव्हलप करण्यासाठी काही एरोनॉटिक्स इन्स्टिट्यूशनमध्ये, कॉलेजेसमध्ये याचे कोर्सेस असतात. फ्लाईट अटेंडंट कोर्सेस किंवा एअर होस्टेस कोर्सेस असे हे कोर्सेस असतात. ते कोर्सेस जर तुम्ही केले तर तुमचा रिझ्युमे आणखी स्ट्रॉंग बनू शकतो. तुमचे यामध्ये जॉब मिळण्याचे चान्सेस आणखी वाढू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मीट करत असाल तर तुम्ही डायरेक्टली चांगला आपला रिझ्युमे बनवून एअरलाईन कंपन्या ज्या असतात त्यांच्या साईटवर जाऊन त्यांच्या करिअर पेजमध्ये जाऊन अप्लाय करू शकतात. आता यामध्ये काही गैरसमज असू शकतात की एअर होस्टेस म्हणजे कॅबिन क्रूमध्ये फक्त मुलीच काम करतात, तर यामध्ये मुलंसुद्धा काम करतात. ठीक आहे. आणखी एक गैरसमज असू शकतो की या लोकांना फक्त चहा वाटणे किंवा कॉफी वाटणे किंवा जेवण वाटणे हेच कामं असतात, तर तसं नाही आहे. यांना बाकीसुद्धा कामं असतात. सेफ्टी इन्शुअर करणे, प्री डिपार्चर प्लॅनिंग करणे, आफ्टर अरायवल प्लॅनिंग करणे, आणखी कस्टमर सिच्युएशन हँडल करणे, पॅनिक सिच्युएशन हँडल करणे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा यांच्या जॉबचा पार्ट आहे. जर तुम्हाला याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल, कोणत्या कोणत्या स्किल्स पाहिजेत, कोणत्या कोणत्या इंडियामध्ये इन्स्टिट्यूट आहेत जे हे कोर्सेस वगैरे घेतात, तर कमेंटमध्ये फ्लाय टाईप करा. मी जी फाईल बनवलेली आहे ती फाईल तुम्हाला शेअर करेल. धन्यवाद.